आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे अल्टरनेटिव्ह थेरपीचे अजूनही काही प्रकार आहेत, जसं की ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर. आता योगा आणि मेडिटेशनसुद्धा अल्टरनेटिव्ह थेरपीजमध्येच येतं, पण ते माइंड, बॉडी, सोल या तिन्ही लेवलला काम करतं. या तिन्हीचं कॉर्डिनेशन योगा मेडिटेशनमुळे होतं. व्हेअर ॲज अल्टरनेटिव्ह थेरपीज ज्या आहेत बाकीच्या, ह्या बॉडी लेवलवर जास्त काम करतात. अनडाऊटेडली स्वतःकडे आपण आतमध्ये स्वतःशी रूटेड होण्याचं, स्वतःशी एक वेगळं कनेक्शन एस्टॅब्लिश होण्याचं काम त्याच्यातनं नक्कीच होतं. आता आपण बघतोय एनर्जी मेडिसिन म्हणजे काय. तर या विश्वामधली प्रत्येक गोष्ट ही एनर्जीपासून बनलेली आहे. मग ती एखादी निर्जीव वस्तू असू दे किंवा कुठलाही जीव असू दे, माणूस असू दे, हे सगळं एनर्जीपासून बनलं आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा काही चॅलेंजेस येतात तेव्हा ते एनर्जी डिसबॅलन्समुळे किंवा ब्लॉकेजेसमुळे आलेले असतात. आता एनर्जी म्हणजे काय, हिलिंग म्हणजे काय, ह्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, तो नक्की बघा. तर ह्या एनर्जीला, हे जे एनर्जी ब्लॉकेजेस आहेत ते दूर करणं, हिलिंग करणं, हे ज्या ज्या थेरपिस्टच्या माध्यमातून आपण करतो, दॅट इज एनर्जी मेडिसिन. आता ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर प्राणिक हिलिंग आहे, रेकी आहे, सप्तचक्र आहे. सप्तचक्रांवर पण आपण अनेक वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतो. तर हे सगळं येतं एनर्जी मेडिसिनमध्ये. थोडक्यात अल्टरनेटिव्ह थेरपीज ह्या मोस्टली मटेरियलिस्टिक लेवलला, फिजिकल लेवलला काम करतात. व्हेअर ॲज एनर्जी मेडिसिन हे एनर्जी लेवलला, नावाप्रमाणेच त्याच्या, ते एनर्जी लेवलला काम करतं.